कॉल रेकॉर्डिंगमुळे राज्यभर चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। कपडे उतरून केलेलं आंदोलन त्यांच्यात चांगलं अंगलट आलंय। नेमकं काय घडलं, कोणत्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली, सविस्तर पाहूया। छत्रपती संभाजीनगरातील भटकल गेट परिसरातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात 6 जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी रमेश पाटील यांच्यासह 4 शिक्षकांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, कार्यालयात गोंधळ घालणे आणि सरकारी कार्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळी येथील अभिनव माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सदाशिव भोसले आणि गणेश भोसले हे काही मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आले होते। त्यांच्यासोबत रमेश पाटील आणि इतर काही जणही उपस्थित होते। त्यावेळी शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ हे एका प्रकरणी सुनावणी घेत असल्यानं कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले। मात्र यावरून वाद निर्माण झाला। तक्रारीनुसार रमेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आरडाओरड सुरू केली। यानंतर त्यांनी जबरदस्तीने शिक्षण उपसंचालकांच्या दालनात प्रवेश केला। मोबाईलवर संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण सुरू असतानाच रमेश पाटील यांनी अंगावरील कपडे उतरवत अर्धनग्न आंदोलन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे कार्यालयातील महिला कर्मचारी घाबरून दालनाबाहेर गेल्या। त्यानंतर आणखी एका व्यक्तीनेही दालनात प्रवेश करून गोंधळ घातल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। या आंदोलनाचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच बुधवारी सायंकाळी पोलिसांनी रमेश पाटील यांना गुलमंडी परिसरातून अटक केली आहे। त्यांना 9 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील इतर संशयितांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे।